हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। या अगोदरच्या ग्रामरच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धिस आणि दॅटबद्दल इन्फॉर्मेशन दिली होती। म्हणजे धिस आपण नक्की केव्हा वापरतो किंवा दॅट हा वर्ड आपण केव्हा वापरतो याबद्दलचं एक्सप्लेनेशन विथ एक्झाम्पल आपण पाहिलेलं होतं। म्हणजे धिस म्हणजे ॲज अ रिव्हिजन म्हणून जर आपण फक्त एक पॉईंट रिवाइज करूयात की धिस आणि दॅट मध्ये डिफरन्स म्हटलं तर धिस आणि दॅट हे आपण सिंग्युलर फॉर्ममध्ये वापरतो। म्हणजे एकच वस्तू पण ती आपल्या जवळ असेल तर आपण धिस असं म्हणतो। म्हणजे सपोज पेन आहे आणि हा पेन माझ्या जवळ आहे, माझ्या हातात आहे आणि एकच आहे, म्हणून आपण काय म्हणतो याला, धिस इज माय पेन, धिस इज माय पेन। पण हाच पेन माझ्यापासून लांब असेल, हाच पेन एकच पण तो माझ्यापासून लांब असेल, फार अवे, मग अशा वेळेला आपण काय म्हणतो, दॅट इज माय पेन, दॅट इज माय पेन। म्हणजे एकच वस्तू पण ती आपल्या जवळ असेल, नियर बाय असेल, तर अशा वेळेला आपण म्हणतो धिस। आणि एकच वस्तू पण ती आपल्यापासून फार अवे म्हणजेच लांब असेल तर आपण म्हणतो दॅट। धिस इज पेन, दॅट इज पेन। हे झालं सिंग्युलर फॉर्ममध्ये, एकवचनी म्हणजे एकच वस्तू। आलं लक्षात, धिस आणि दॅट। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दीज आणि दोज बद्दल। मग दीज आणि दोज आणि धिस आणि दॅट मध्ये काय फरक आहे, तर फरक तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की धिस दॅट आणि दीज आणि दोज मध्ये काय डिफरन्स आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओला स्किप करू नका। तर आपण पाहूयात दीज अँड दोज। धिस दॅट हे जसं एकवचनी सिंग्युलर फॉर्ममध्ये आपण वापरतो, त्याचप्रमाणे दीज आणि दोज हे मेनी थिंग्सबद्दल, मल्टिपल अनेक वचनी या थिंग्सबद्दल आपण दीज आणि दोज वापरतो। पण आता त्यामध्ये पण दीज नक्की कधी वापरायचं आणि दोज नक्की कधी वापरायचं, तर ज्या वेळेला काही थिंग्स आपण ज्या गोष्टींबद्दल बोलतोय किंवा खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या वस्तू त्या माझ्या जवळ आहेत। फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 2-3 पेन्स आहेत पण ते माझ्या जवळ आहेत, मग अशा वेळेला आपण त्या नियर बाय असणाऱ्या पेन्सना म्हणतो दीज आर माय पेन्स, दीज आर। दीज म्हणजे खूप सारे पेन्स पण आत्ता माझ्या त्या जवळ आहेत, नियर बाय आहेत। पण दोज कधी वापरतो, त्याच साऱ्या गोष्टी म्हणजे तेच सारे पेन्स माझ्यापासून लांब असतील, फार अवे असतील, मल्टिपल मेनी पेन्स, त्यावेळेला आपण म्हणतो दोज, दोज आर माय पेन्स, दोज आर माय पेन्स। डिफरन्स लक्षात आला? डिफरन्स असा आहे सॉरी, ज्या वेळेला खूप साऱ्या गोष्टी, थिंग्स आपल्या जवळ आहेत, आपल्या हातात आहेत किंवा आपल्या जवळ आहेत, मेनी थिंग्स, त्यांना आपण म्हणूयात दीज। दीज थिंग्स विच आर नियर बाय अँड मेनी, त्याला म्हणायचं दीज। आणि थिंग्स आर फार अवे अँड मेनी, म्हणजे अशा खूप साऱ्या वस्तू आपल्यापासून लांब आहेत, फार अवे आहेत, त्यावेळेला आपण दोज हे वर्ड्स वापरतो। आता याच्याशीच रिलेटेड जर तुम्हाला एक्झाम्पल पाहायचं असेल तर फर्स्ट स्टँडर्डच्या टेक्स्टबुकमध्ये पण ग्रामरच्या एक्झाम्पल दिलेले आहेत दीज आणि दोज बद्दल, दीज अँड दोज। आता इथे बघू शकता हे बलून्स आहेत, खूप सारे बलून्स आहेत, पण हे बलून्स या मुलाच्या जवळ आहेत, म्हणून तिथे काय म्हटलेलं आहे, दीज आर। तिथे काय म्हटलेलं आहे, दीज आर। आता हे झालं बलून्स। आता इकडे एक एक्झाम्पल बघूयात, हे पहा, खूप सारे स्टार्स आहेत पण हे स्टार या मुलापासून खूप लांब आहेत,
मल्टिपल आहेत पण खूप लांब आहेत, अशा वेळेला आपण काय म्हणतो, दोज आर स्टार्स. दोज आर स्टार्स. आता अजून एक एक्झाम्पल आहे माझ्यासमोर बघा. हा एक मुलगा आहे आणि त्याच्या जवळच टेबलवरती काय आहेत, खूप साऱ्या पेन्सिल्स आहेत. त्या काय आहेत, त्याच्या जवळ आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, दीज आर पेन्स. दीज आर पेन्स. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते, हे पहा. आता इथे आहेत कॅन्डल्स, पण या सारे कॅन्डल्स, हे जे सारे कॅन्डल्स आहेत ते या मुलापासून खूप लांब आहेत, म्हणून आपण काय म्हणूयात इथे, दोज आर कॅन्डल्स. दोज आर कॅन्डल्स. अजून एक एक्झाम्पल आहे माझ्याकडे, आपण अजून एक एक्झाम्पल पाहूयात. येस. आता हे सारे पक्षी आहेत पण ते मुलापासून काय आहेत, खूप लांब आहेत, म्हणून आपण यांना काय म्हणूयात, दोज आर बर्ड्स. दोज आर बर्ड्स. आणि अजून एक एक्झाम्पल आहे माझ्याकडे, आपण पाहूयात. येस. इथे ॲपल्स आहेत आणि ते मुलाच्या फार जवळ आहेत, म्हणून तिथे काय म्हटलेलं आहे, दीज आर ॲपल्स. दीज आर ॲपल्स. अशा पद्धतीने आपण दोज आणि दीजबद्दल एक्झाम्पल पाहिलेलं आहे. हे लहान मुलांना सुद्धा आपण अशा पिक्चर फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेला आपण एखाद्या वस्तू दाखवतो किंवा प्रॅक्टिकली दाखवतो त्यावेळेला त्यांच्याही लक्षात येतं की नक्की दिस आणि दॅटमध्ये काय फरक आहे आणि दीज आणि दोजमध्ये काय फरक आहे. इवन आपल्यालाही जर एखाद्या वेळेला असं होतं की नक्की दिस कधी वापरायचं आणि दॅट कधी वापरायचं, किंवा दोज कधी वापरतो आणि दीज कधी वापरतो. दिस म्हटलं की एक वचनीच पण जवळ, आणि दॅट म्हटलं की एकच वस्तू पण लांब. आणि दीज आणि दोजबद्दल बोलायला गेलं तर दीजमध्ये खूप साऱ्या थिंग्स आपल्या असणाऱ्या जवळ नियर बाय असतात, त्यांना म्हणायचं दीज. आणि त्याच खूप साऱ्या वस्तू खूप लांब असतील, फार अवे असतील. म्हणजेच काय, आता स्टार्स दाखवले, स्टार्स काय आपल्या जवळ आहेत का, नाही आहेत. सो दोज आर स्टार्स. दोज आपल्याला बोलतानाही ते लगेच कळतंय, दोज म्हणजे लांब आहेत, दीज जवळ आहेत. मग दीज म्हटलं की खूप साऱ्या वस्तू आपल्या जवळ आहेत, आणि दोज म्हटलं की खूप साऱ्या वस्तू पण आपल्यापासून खूप लांब आहेत, फार अवे आहेत. नियर बाय मेनी म्हटलं की दीज, आणि फार अवे अँड मेनी म्हटलं की दोज. हे झालं आजच्या व्हिडिओच्या दीज आणि दोजबद्दल. आलं लक्षात? तुम्ही हे पिक्चर फॉर्मॅटमध्ये पुन्हा एकदा प्रॅक्टिस करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या A to Z एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.